नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 21 तारखेच्या भागामध्ये मकर संक्रांत विशेष हा भाग पाहायला मिळणार आहे। त्या भागामध्ये खूप जबरदस्त असा ट्विस्ट होणार आहे। ऐश्वर्याने जानकीचा अपमान करण्याचं, त्याचबरोबर जानकी आणि अवंतिकामध्ये भांडण लावण्याचं जे कारस्थान केलेलं असतं ते कारस्थान इकडे जानकी कशा पद्धतीने उधळून लावते ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर नक्की कशा पद्धतीने गोष्टी घडणार आहेत, काय काय होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर इकडे जानकीला वाण देण्यासाठी बोलवलेलं असतं आणि नेमकं जानकीला वाण द्यायचा असतो आणि मग वाण देताना अवंतिका प्रत्येक बायकांना साड्या देत असते। मग जानकीला पण वाणामध्ये साडी, त्याचबरोबर तिळगुळ हे सर्व दिलं जातं आणि मग ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्या म्हणते, जानकी तुला कळलं का, ज्या अवंतिकाचं तुला लई कोड कौतुक वाटतं ना, तिने तुला वाणामध्ये जुनी साडी दिलेली आहे, हे जानकीला ती बोलून दाखवते। म्हणजे अवंतिकाने असं काहीच केलेलं नसतं, कारण बिचाऱ्या अवंतिकाने तर आवर्जून जानकीला बोलवलेलं असतं आणि अचानक हे सगळं काय होतंय हा प्रश्न सुमित्राला पडलेला असतो। सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। ऐश्वर्याचा खरा चेहरा सुमित्राच्या समोर येत असतो, कारण ऐश्वर्या किती खोटारडी आहे हेही सुमित्राच्या लक्षात आलेलं असतं। कारण अवंतिका आणि त्याचबरोबर सुमित्रा या दोघींनी एकत्र वाणाचं पॅकिंग केलेलं असतं, एकत्र सगळं केलेलं असतं आणि अचानक जानकीला द्यायची जी साडी आहे तीच साडी का बदलली गेली हा प्रश्न पडलेला असतो। पण जानकी मात्र खूप हुशार असते। जानकीला माहिती असतं ती जुनी साडी कोणाची आहे, ती जुनी साडी सुमित्राची असते आणि जानकीने उलट आपल्या आईचा आशीर्वाद म्हणून तो वाण स्वीकारलेला असतो आणि स्वतः सुमित्रा येते आणि जानकीची ओटी भरते। म्हणजे ऐश्वर्याने जो डाव साधलेला असतो तो इथे उधळला जातो आणि ऐश्वर्याचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, यामध्ये ऐश्वर्याची कशी वाट लागणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे जानकी त्याचबरोबर सर्वजण आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला येणार असतात। इकडे ऐश्वर्याने खूप मोठा कांड केलेला आहे। ऐन संक्रांतीच्या आदल्या दिवशी ऐश्वर्याने जो आशीर्वाद बंगला आहे तो आशीर्वाद बंगला गहाण ठेवलेला आहे। ऐश्वर्याने जराही विचार केलेला नाही, कारण रणदिवेंसाठी आशीर्वाद बंगला हे काय आहे हे तिला चांगलंच माहिती होतं, पण तिने हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे। कारण काहीही झालं तरीही तिला यात सगळ्यामध्ये खूपच आनंद होत असतो, कारण हे सगळं करायचं आहे म्हणजेच इकडे रणदिवेंना रस्त्यावर आणायचा हा डाव आखलेला असतो आणि या सगळ्यामध्ये सारंग हा फसला गेलेला असतो। मूर्ख सारंगच्या लक्षात येत नाही की त्याने किती मोठी घोडचूक केलेली आहे। त्याने ज्या डॉक्युमेंटवर सह्या केलेल्या आहेत अडाणी माणसासारख्या सह्या केलेल्या असतात, कारण सारंगने एकदाही विचार केला नाही की आपण ज्या डॉक्युमेंटवर साईन करतोय ते डॉक्युमेंट एकदा वाचायला पाहिजेत। कारण ज्या सयाजीराववरती आजपर्यंत आपल्या नानांनी कधी विश्वास ठेवलेला नाही त्या सयाजीराववरती आपण का विश्वास ठेवतोय हा प्रश्नही या सारंगच्या डोक्यात आलेला नाही। आज तागायत ऋषिकेश आणि नानांनी कधीही सयाजीरावला आपल्या जवळपासी फिरकू दिलेलं नव्हतं आणि हे सगळं इतकं विचित्र पद्धतीनं घडलेलं असतं। तर या सगळ्यासाठी आता वाट लागणार असते ती अख्ख्या रणदिवेंची। अख्खं रणदिवे कुटुंब रस्त्यावर येणार असतं आणि इकडे सगळ्यात जास्त आनंद होत असतो तो म्हणजेच या ऐश्वर्या आणि सयाजीला, कारण त्यांना तेच हवं होतं आणि नेमक्या त्याच गोष्टी घडलेल्या असतात। तर इकडे आता सारंग त्याचबरोबर ऐश्वर्या दोघंही ऑफिसमध्ये असतात। ऐश्वर्याने सारंगच्या डोक्यात भूत टाकलेलं असतं, एक पिल्लू सोडलेलं असतं, ते म्हणजे एकदा का आपली कंपनी पुन्हा व्यवस्थित झाली की आपण बाळाचा विचार करूया। आणि हा मूर्ख सारंग याच्या एवढंही लक्षात आलेलं नाही की 6 महिन्यात ही बाई आपल्याला कधीही जवळ केलं नाही, आपल्याशी व्यवस्थित बोललेली नाही आणि ती बाई आपल्याला आता एवढं गोड का बोलतीये हा प्रश्नही त्याच्या डोक्यात आलेला नसतो। हा मूर्खासारखा सारंग एकच विचार करत असतो की मला गुंडागुंडी हवी, मला गुंडागुंडी हवी आणि त्या गुंडागुंडीच्या नादात त्याने अशी वाट लावून घेतलेली असते त्याला कळलेही नसतं। तर इकडे जेव्हा आता अवंतिका तिचा तेळवाचा कार्यक्रम करायचा असतो, म्हणजे संक्रांतीचं हळदी कुंकू करायचं असतं आणि सुमित्राने ठरवलेलं असतं रणदिवेंच्या घरी हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम असतो तो खूप मोठा होत असतो।
त्यामुळं इकडे सुमित्राने ठरवलेलं असतं की ऐश्वर्या आणि त्याचबरोबर अवंतिका या दोघींचंही हळदी कुंकू करूया. कारण जानकी ज्यावेळेस घरी आलेली 10 वर्ष जानकीने हे सगळं खूप छान पद्धतीनं केलेलं आहे. त्यामुळं आत्ताही हे सगळं खूप छान झालं पाहिजे असं वाटत असतं. परंतु इकडे ऐश्वर्या म्हणते की हे सगळं करण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. कारण मला हे सगळं करत बसले तर कंपनी कोण सांभाळणार, कंपनी सांभाळायला कोणतरी हवं आहे ना, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर तिनं म्हणते की हे सगळं करायला तुमची ती अवंतिका आहे ना, तिच्याकडून करून घ्या, मी हे सगळं काही करणार नाही असं स्पष्ट शब्दात बोलून ती निघून गेलेली असते. अवंतिका मात्र इकडं खुश असते कारण लग्नानंतरची हौसमौज तिची केली जात असते. तिच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या जात असतात आणि त्यामुळं तिला खूपच आनंद झालेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्या मात्र हे सगळं पाहत असते. ऐश्वर्याचं असं म्हणणं असतं की या घरात आल्यापासून या अवंतिकाने मला सुखाचा क्षण जगू दिलेला नाही. आता हिचा छोटा छोटा आनंदसुद्धा मी विस्कटून लावणार आहे असं म्हणत अवंतिकाने जे हलव्याचे दागिने करून ठेवलेले असतात ते दागिने ऐश्वर्या मोडून टाकते. इकडं अवंतिका मात्र खुश झालेली असते. अवंतिका ही आता सौमित्राच्या जवळ असते. सौमित्राने तिला मिठीत घेतलेलं असतं. दोघंही गप्पा मारत असतात. तिला खूप छान वाटत असतं. आपल्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी इथं केल्या जात आहेत, आई आपल्यासाठी एवढं सगळं करत आहेत, या गोष्टीचाही तिला आनंद झालेला असतो. म्हणून तर ती खुश झालेली असते. परंतु ऐश्वर्याला मात्र ती गोष्ट सहनच होत नाही. तिनं म्हणते की काहीही झालं तरी ओवीची पण वाट लावायची आहे असं तिनं ठरवलेलं असतं आणि ओवीला संपवण्याचा प्लॅन केलेला असतो. त्यामध्ये ऋषिकेश आणि जानकी दोघं मिळून ओवीचा जीव वाचवतात आणि ओवी मात्र बरी असते. तर इकडे आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी अवंतिका स्वतः फोन करून जानकीला आमंत्रण देते. जानकीला सांगते की जानकी वहिनी, माझ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही यायचंच आहे. काहीही झालं तरी मी तुमचं ऐकून घेणार नाही, तुम्हाला माझ्या कार्यक्रमाला यावंच लागणार आहे असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते की माझ्या लाडक्या धाकट्या सुनेचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तेळवाचा कार्यक्रम आहे, तर ऑब्व्हियसली मी असणारच आहे तिच्या कार्यक्रमाला. जानकीला पण खुश असते. इकडे जानकी ऋषिकेशच्या विरोधात जाऊन आपल्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असते. पण ही ऐश्वर्या मात्र त्याच घरचं मीठ खात असते आणि त्यांच्यावरच उलटत असते. तिला जराही लाज वाटत नसते की आपण या घरामध्ये आलेलो आहे, या घरचे आहोत, पण आपल्या बापाच्या नादाने आपण काय काय माती करतोय हेही तिला कळलेलं नसतं. आता इकडे सगळा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. सगळ्या बायका जमलेल्या असतात आणि मग अवंतिकाने सगळ्या बायकांना वाण देण्यासाठी साड्या आणलेल्या असतात. काळ्या रंगाच्या साड्या, म्हणजे संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाला महत्त्व असतं म्हणून काळ्या रंगाच्या साड्या आणलेल्या असतात. सगळ्या बायकांना सौभाग्याचं लेणं आणि साडीचा वाण दिला जात असतो. मग ते पॅकिंग केलेले असतात आणि मग अवंतिकाही जानकीला आता वाण देत असते कारण तिने आवर्जून जानकीला बोलवलेलं असतं आणि जानकी मग तो वाण घेत असते आणि मग त्याच वेळेस जानकीची ओटी भरली जाते, तिला तो वाण दिला जातो आणि धावतच तिथं आलेली असते ती म्हणजे ऐश्वर्या. ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते, तुला माहिती आहे का, तुला लय पुळका नाही अवंतिकाचा, तिने तुला वाणात दिलेली साडी आहे ना, ती जुनी साडी दिलेली आहे. आणि हे मुद्दामच ऐश्वर्या सांगत असते आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की तुला माहिती आहे का, बघ ती उघडून, असं म्हणत तिने ती साडी उघडलेली असते आणि दाखवलेली असते. जानकी म्हणते की अगं तुला माहीत नाही ऐश्वर्या, ही आईंची साडी आहे आणि आईंची संक्रांतीची साडी मला मिळणं म्हणजे माझ्यासाठी सौभाग्य आहे. तो मला आशीर्वाद मिळालेला आहे, तो आईंचा आशीर्वाद मला मिळालेला आहे आणि ती साडी मी आनंदाने स्वीकारत आहे असं जानकी तिथे समोरच ऐश्वर्याला सांगून टाकते. तिला म्हणते, तुला काय वाटलं, ही साडी मला माहीत नाही आहे का कोणाची आहे ती, कारण काहीही झालं तरी ही साडी ही माझ्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे कारण ती माझ्या आईची साडी आहे आणि आईची साडी मला वाणात मिळाली आहे म्हणजे माझ्या आईचा मला आशीर्वाद मिळालेला आहे. हे सगळं ती बोलत असते आणि तिथेच ऐश्वर्याची वाट लावते आणि मग ती साडी खाली ठेवते आणि त्या साडीला नमस्कार करायला लागलेली असते. पण तिथे सुमित्रा स्वतः येते आणि मग जानकीला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देते. जानकी पण खुश झालेली असते कारण हा आशीर्वाद जानकीला मिळालेला असतो. जानकीला खूप छान वाटत असतं कारण कोणत्याही सवासनबाईसाठी अखंड सौभाग्यवती हा आशीर्वाद म्हणजे खूपच लाख मोलाचा असतो
आणि तो आशीर्वाद जानकीला मिळालेला असतो. जानकी मात्र खूप खुश झालेली असते, तिला खूप छान वाटत असतं आणि ऐश्वर्या मात्र तोंडावरती पडलेली असते. जी ऐश्वर्या एवढी सगळी कारस्थानं करत असते, तिला काही करून हे सगळं करायचं होतं, जानकीला कमीपणा द्यायचा होता. पण आता मकर संक्रांतीच्या दिवशी ऐश्वर्याचीच वाट लागलेली आपल्याला पाहायला मिळते. तर इकडे सुमित्राला मात्र खूप छान वाटत असतं आणि सुमित्रा मग स्वतः येते, जानकीला आशीर्वाद देते आणि जानकीची ओठी सुमित्रा स्वतः भरते आणि जानकीला तो आशीर्वाद देते. त्याचबरोबर इकडे जानकीलाही खूप छान वाटत असतं. फायनली तिला आईंचा आशीर्वाद मिळालेला असतो. तिच्यासाठी आईंचा आशीर्वाद हा खूपच लाखमोलाचा असतो आणि तो आशीर्वाद तिला मिळालेला असतो. त्यामुळं तीही खुश झालेली असते. तिचं असं म्हणणं असतं, काही का असेना ही मूर्ख ऐश्वर्या आहे, तिच्या आपण नादी लागायची काहीही गरज नाही, कारण जे आपलं आहे ते माहिती आहे आणि हे सगळं ऐश्वर्याने आत्तापर्यंत इतके कटकारस्थानं केलेले आहेत, त्यामुळं तिला भीक घालायची काहीही गरज नाही. आणि आशीर्वाद मिळालेला असतो, त्याचबरोबर सौभाग्याचं लेणं तिला मिळालेलं असतं आणि तर ऐश्वर्याची वाट लागलेली असते. सुमित्रा मात्र खुश झालेली असते आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे सुमित्रा, अवंतिका यांना मात्र खूप आनंद झालेला असतो आणि ऐश्वर्याचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.